तर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये मतांसाठी पैसे दिले जात आहेत। प्रलोभनांची सुनामी आलेली आहे। पतीला रेमंडचा ड्रेस, पत्नीला महागडी पैठणी आणि सोन्याची नथ। जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक मतदारांना उमेदवाराकडून घरपोच महागडं गिफ्ट पार्सल दिलं जाते। कपडे, पैठणी आणि सोन्याची नथ कुणी वाटली हे अद्याप कळू शकलेलं नाही। तर शिंदे सरकार भ्रष्टाचाराच्या पैशामधून निर्माण झालेलं आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। हे जे सरकार आहे, महाराष्ट्राचं सध्याचं मुख्यमंत्री शिंदे सरकार, हेच मुळे भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालं आहे। त्यांचं धोरण असं आहे, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, पुन्हा सत्ता। प्रत्येक निवडणूक हे त्या पैशाच्याच मोजमापानं करतायत। मग विधान परिषद असेल, शिक्षकांच्या असेल, पदवीधरांच्या असेल। माणसं आणि मतं विकत घ्यायची हे त्यांचं धोरण आहे। त्यानुसार त्यांनी नथी वाटल्या असतील, साड्या वाटल्या असतील, अजून काय वाटलं असेल, पण शिक्षक स्वतःला बाजारात उभं करून येणार नाही विकण्यासाठी।